हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू आनंदीज ब्लॉग। हा आहे आनंदीचा बर्थडे वीक। तर तिच्यासाठी काय काय डेकोरेशनचं सामान आणलं हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करायचंय। खूप साऱ्या एक्साइटिंग गोष्टी मिळाल्या तिथे रविवार पेठमध्ये। तर ॲज युजल आहेत, काही काही त्याच्यामध्ये गोष्टी छान छान आहेत। या आहेत सगळ्या कॅप्स आहेत, पण या 3D आहेत, म्हणजे ह्यांच्या मिशा किंवा ह्यांचे कान हे असे ओपन होतात। तर हे माझ्या डोक्यात आहे की तिच्या सगळे जे टॉयज आहेत त्यांच्यावरती हे सगळे लावायचे। त्यानंतर हे फॉईलचे ॲनिमल्स मिळाले। एका पॅकेटमध्ये 4 का 5 आहेत ते, म्हणजे टायगर, लायन, एलिफंट आहे आणि आय गेस डॉग का कॅट आहे, ते एक सगळं मिळालं। त्यानंतर हा पार्टीचा याच्यावरती पण सगळे ॲनिमल, ॲक्च्युली ॲनिमल थीम ठरवली आहे, त्यामुळे सगळ्या ह्याच्यावरती ॲनिमल आहेत। त्यानंतर हे बलून्स आहेत ज्याच्यामध्ये ऑलरेडी ग्लिटर्स आहेत। त्यानंतर हे पार्टीचे कर्टन्स आहेत जे आपल्याला विंडोजला वगैरे लावायला लागतील, हे आहे। हे ॲक्च्युली मी 2 घेतले कारण मग ते पुरत नाहीत, त्यामुळे परत आपले ॲनिमलची थीम असल्यामुळे हे हँगिंग स्मॉल ॲनिमल्स आहेत, म्हणजे ह्याला अशी हँगिंग कॅप सारखं आहे आणि खालच्या साईडला त्याला ॲनिमल, एका ह्याच्यामध्ये काहीतरी 6 का 7 ॲनिमल्स आहेत। त्यानंतर हे असे मास्क आणलेत मी घरच्यांसाठी म्हणून, की हे सगळ्यांनी घरच्यांनी घालायचे, कारण आनंदीला ॲनिमल्स खूप आवडतात, त्यामुळे हे सगळ्यांनी घालायचे। अजून हे आपलं 2 नंबरचा कॅन्डल। त्यानंतर ही ग्लूचे स्पॉट्स असतात, ते बलून स्पॉट्स, ते लावायला छान उपयोगी पडतात, ते आपले मास्किंग टेपपेक्षा पण। त्यानंतर ही रिबीन आणि आपले नॉर्मल जे आपले बलून्स असतात ते बलून्स आणलेत मी, रेड आणि गोल्डन आणलेत। आता बघू कसं वर्कआउट होतं ह्याचं। रेड आणि गोल्डन तर आणलेले आहेत आणि ते बाकीचे 2 जे आहेत ते ग्लिटरचे आहेत। आता मला कुठं हेलियम भरून मिळालं तर मला हे उभे करता येतील आणि त्याचा छान यूज होईल। हे असं सगळ्या या डेकोरेशनच्या गोष्टी आणल्या। आणि लास्ट इयर मी आनंदीच्या बर्थडेला मॅग्नेट केले होते फ्रीजचे, तर यावेळेस माझ्या डोक्यात आहे की कॅन्डल्स करायला द्यायचे, की जेणेकरून आपला फॅमिली टाईम होईल यूज। तर त्याच्यासाठी मी ह्या छोट्या छोट्या काचेच्या असे ग्लास सारखे सट आणले, की ज्याच्यामध्ये मी कॅन्डलचे वॅक्स टाकून कॅन्डल बनवायला लावेल। मी नाही बनवणार आहे, सगळ्यांना बनवायला लावणार आहे, म्हणजे आनंदी त्यांच्याबरोबर बसेल तेवढाच तिचा पण टाइम स्पेंड होईल सगळ्यांसोबत। हे असे कॅन्डल्स आणले, कॅन्डलचे सट आणले ग्लासचे। त्यानंतर वॅक्स आणलाय, त्याच्या वाती आणल्यात, फ्रेग्रन्ससाठी एक किट आहे ते किट आणलंय आणि त्याचे कलर्स आणले। आता कसं कसं पुढचं होतं हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करते। पुढचं कसं आनंदीच्या बर्थडेची डेकोरेशनची तयारी चालू झाली। तिच्या सगळ्या फॅमिलीनी ठरवलं होतं की तिला सरप्राईज देण्यासाठी खूप मस्त डेकोरेशन तयार करायचं। त्यासाठी सगळेजण आपापल्या परीने कामं करत होते। सगळेजण तिची रूम डेकोरेट करण्यामध्ये लागले होते आणि मग त्यानंतर ही थोडीफार झालेली डेकोरेशन बघून खूप खुश वाटलं। त्यानंतर रात्र झाली, जेवलो आणि मग परत तिच्या टॉईजला सगळ्या टोप्या घालत बसलो होतो। खूप मज्जा आली सगळ्यांसोबत टाइम स्पेंड करताना। आणि महाराणी मात्र झोपल्या होत्या, पण कशी काय तिला जाग आली काय माहिती। मग तिला बाबा आणि काकाकडनं ही प्रिन्सेस ट्रीटमेंट मिळाली आणि तिला मस्त झुझू करत झोपवलं। असा होता तिच्या बर्थडेचा आधीचा दिवस। भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये। बाय।